नमस्कार, मी वैष्णवी हजारे. आवाज जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत. चला तर घेऊया दिवसभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना. महामंडळाकडून 4 महिन्यांपासून पीएफचा जमा होईना. कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला संताप. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा. कल्याण डोंबिवलीतील 6500 रहिवासी बेघर होणार. 10 दिवसात घरे खाली करण्याची नोटीस. 48 इमारती पडणार. वाघांच्या कळपात या राज्यात महिनाभरात मोठे बदल होतील. मंत्री संजय शिरसाटांचा दावा. भास्कर जाधवांना शिवसेनेतून जाहीर ऑफ. महायुतीत श्रेयवादाची लढाई. अजितदादांनी भूमिपूजन केलेल्या नाशिक मधील भुगर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचं एकनाथ शिंदेकडून पुन्हा भूमिपूजन होणार. अतिमद्यपानामुळे 60% तरुणांना भविष्यात एव्हीएनचा धोका. अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे हाडांच्या उती मृत पावण्याचीही भीती. मनोज जरांगेचं महत्व कमी करण्यासाठी सुरेश धसांचा वापर. जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते जयंत पाटलांच्या संस्थेतील वसतिगृहाचं उद्घाटन. 2 विरोधी पक्षांचे लोक एकाच ठिकाणी येऊ शकत नाहीत का? जयंत पाटलांचा सवाल. विधानसभा जिंकल्यानंतर भाजपाची 100%ची तयारी. कोल्हापूरमधील कार्यक्रमातून महापालिका जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत. ऑपरेशन टायगरची चर्चा. कोकणात धक्के डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोड मध्ये. आमदार खासदारांना मातोश्रीवर बोलवलं. पुढील आठवड्यात होणार बैठक. महाराष्ट्रानं धाकल्या धन्यांना डोक्यावर घेतलं. छावाचं वादळ घोंगावलं. एकाच दिवसात 50 कोटी, 3 दिवसात 121 कोटी कमाई. आजच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह. नमस्कार.